भारतीय सिनेमामधील सर्वोत्तम अभिनेत्यापैकी एक असणारे नाना पाटेकर आपल्या अभिनयाने प्रेक्षकांवर वेगळीच जादू करून जातात। तसेच सिनेमासोबतच आपले सामाजिक कर्तव्य बजावत नाना स्वतःला इतरांपासून वेगळे करतात। अशा या गुणी कलाकाराचा जन्म 1 जानेवारी 1951 मध्ये रायगड जिल्ह्यात झाला। त्यांचं खरं नाव विश्वनाथ पाटेकर असे आहे। त्यांच्या वडिलांचे नाव दिनकर पाटेकर तर आईचे नाव संजनाबाई पाटेकर होते। नानांनी आपले शिक्षण सर जे स्कूल ऑफ आर्ट्स मधून पूर्ण केले। स्मिता पाटील आणि नाना पाटेकर यांच्यात चांगलीच मैत्री होती। सिनेमामध्ये काम करण्याचा आग्रह सुद्धा स्मिता पाटील यांनीच केला होता। त्याआधी नाना नाटकांमध्ये काम करायचे। त्यानंतर त्यांनी नीलकांती सोबत लग्न केले। त्यांना पहिला मुलगा झाला, पण काही कारणास्तव तो जगू शकला नाही। त्यानंतर झालेल्या मुलाचे नाव त्यांनी मल्हार ठेवलं। आपल्या मुलाला नानांनी कधीच स्टार किड असल्याचा फायदा घेऊ दिला नाही। वैयक्तिक आयुष्य नानांचे खूप बिकट राहिले। लग्न केलेले असताना सुद्धा त्यांचे मनीषा कोइराला सोबत प्रेम संबंध जुळले, मात्र ते जास्त काळ टिकू शकले नाही। मात्र ही बातमी नीलकांतीला समजली व त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला। इकडचे ना तिकडचे राहिलेल्या नानांनी त्यानंतर आयशा झुल्का सोबत अफेअर केलं, मात्र ते सुद्धा टिकले नाही। आपल्या फटकळ स्वभावाने बोलणाऱ्या अनेक गोष्टींमुळे लाईमलाईट मध्ये राहिले व मी टू मूव्हमेंट मध्ये नानांचे नाव आले। बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ताने नानावर सेक्शुअल हॅरासमेंटचे आरोप केले। हे प्रकरण खूप गाजले। त्यानंतर काही महिन्यांपूर्वी त्यांचा आपल्या एका फॅनला मारतानाचा व्हिडिओ सुद्धा खूप व्हायरल झाला होता। त्यानंतर त्यांनी माफी सुद्धा मागितली। सामाजिक कार्य करताना त्यांनी मकरंद अनासपुरे सोबत नाम नावाची संस्था स्थापन केली आणि शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला। तसेच शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना आर्थिक मदत दिली। नाना हे आपल्या मातीशी नाळ जोडलेला माणूस आहे। ते आजही आपले जीवन एकदम साधारणपणे जगतात।